जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो मराठीमधलं जे काही नखरेवाली सॉन्ग ट्रेंडिंगमध्ये चालू आहे त्या सॉन्गवरती व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओची कन्सेप्ट मित्रांनो एकदम विषय हार्ड अशी आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय, तुम्हाला माहितीच आहे. तर मित्रांनो, प्रिव्ह्यूमधला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशनमधून एडिट करणार आहे. तर सर्वात अगोदर आपलं जे काही अलाइट मोशन असणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी जो काही बिटमार्क प्रोजेक्ट दिला आहे तो तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करून आपला जो काही प्रोजेक्ट असेल त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. सुरुवातीलाच येऊन प्लसवरती क्लिक करून ऑडिओमधनं जे काही ऑडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केले तो ऑडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. ऑडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही ज्या फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे तो फोटो ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून प्रॉपर आपले जे काही बीट आहे ते बीटमध्ये ह्याला व्यवस्थित म्हणजे फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचा आहे. बघू शकता या प्रकारे मी फिल स्क्रीनला सेट केला आहे. नंतर हा जो काही फोटो आहे याला तुम्हाला या प्रकारे ड्रॅग करते एकदम लास्टला घेऊन यायचं. ओके, आता इथे बघू शकता एकदम सगळे ग्रुप आहेत, त्या ग्रुपच्या खालच्या बाजूला मी घेऊन आलो आहे. आता जे काही आपली 9.17ची बीट आहे या बीटपर्यंत ह्याला ह्याची ड्युरेशन वाढवायची आहे. नंतर फोटोला सिलेक्ट करून ब्लेंडिंग इन ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे. जी काही ऑपोसिट आहे ती 30वरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला बॅक येऊन इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. स्पॉट कलरचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ते फक्त लाल कलर जो काही दिसतोय यावरती क्लिक करून ते तुम्हाला ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे. नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एकदम सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर जे काही तुम्हाला इथे फोटोच्या फ्रेम दिसतात यामध्ये तर सर्वात अगोदर जे काही फोटो आहे ते कसं चेंज करायचं हे मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आता जो काही ग्रुप 1ची लेअर आहे या लेअरला सिलेक्ट करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. थोडं मागं पुढे केल्यानंतर इथे तुम्हाला 4 लेअर बघायला भेटतील. आता मित्रांनो, ज्या प्रकारे मी तुम्हाला फोटो चेंज करायला सांगतोय त्याप्रकारे तुम्हाला एक एक करून सगळ्या म्हणजे जे काही ग्रुप आहेत त्यातले फोटो तुम्हाला चेंज करायचे आहेत. तर पहिल्या ग्रुपला सिलेक्ट केल्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर गॅलरीमध्ये तुम्ही जो फोटो या ठिकाणी ॲड करणार आहे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे. फोटोची जी काही ड्युरेशन असणार आहे ते एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आणि या प्रकारे वाढवून घेतल्यानंतर या फोटोला ड्रॅग करते या प्रकारे असं खाली घेऊन यायचं. ओके, नंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून जो काही फोटो असणार आहे तो फोटो तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे आपले जे काही हे आहे शेप त्या शेपमध्ये व्यवस्थितरित्या सेट करायचा आहे. तर इथे बघू शकता या प्रकारे मी सेट केला आहे. तर पहिला जो काही फोटो आहे तो या ठिकाणी डिलीट करून घेतो. नंतर तुम्हाला बॅक यायचं आणि ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे सगळे इथे फोटो जे काय आहेत ते फोटो तुम्हाला चेंज करायचे आहेत. मित्रांनो, फोटो चेंज केल्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. जे काय आपली ही फ्रेम दिसत्या या फ्रेमला आपल्याला एक ॲनिमेशन द्यायचं आहे, म्हणजे थोडंसं 3D मधलं द्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्लसवरती क्लिक करून ऑब्जेक्ट अँड एलिमेंटवरती क्लिक करायचं आहे. जे काही इथे नलचं तुम्हाला ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करून एक नलची लेअर घ्यायची आहे आणि ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ती 9.17पर्यंत तुम्हाला ठेवायची. ओके, या प्रकारे ठेवल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, एकदम सुरुवातीला यायचं आहे. आपलं जो काही खाली ग्रुपची लेअर आहे या लेअरला सिलेक्ट करून वरती हा जो काही तुम्हाला ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याची जी काही नलची लेअर तुम्हाला दिसत्या यावरती फक्त तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपली जी काही ग्रुप आणि नलची लेअर आहे ती तुमच्या म्हणजे एकमेकाला अटॅच होऊन जाणार आहे. आता सिम्पली जो काही नलची लेअर आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून सुरुवातीला एक की फ्रेम तुम्हाला इथनं ॲड करायची आहे. नंतर इथं डिलीट नाही करत, डिलीट करून इथे तुम्हाला दाखवतो मी. या प्रकारे केल्यानंतर आता आपली जी काही इथे 1 नंबरला म्हणजे 1 सेकंदवरती आपली बीट आहे 1.29 सेकंदवरती. इथे आल्यानंतर इथे एक तुम्हाला की फ्रेम ॲड करायची आहे. इथे मित्रांनो की फ्रेमला ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, एक्स अँड वायचा जो काही पॉईंट आहे तुम्हाला दिसतो यावरती क्लिक करायचं आहे. आणि ही जे काही सर्वात अगोदर आपला जो काही फोटो असणार आहे याला तुम्हाला प्रॉपर सेंटरला घेऊन यायचं आहे. सेंटरला घेतल्यानंतर इथे जे काही झेडचा पॉईंट दिसतो याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि थोडंसं या खालच्या बाजूला असं ट्रॅक करायचं आहे. नंतर एक्स अँड वायचा पॉईंट सिलेक्ट करून आपला जो काही फोटो असणार आहे त्याला तुम्हाला सेंटरला या प्रकारे घेऊन यायचं आहे. या प्रकारे सेंटरला सेट केल्यानंतर फक्त जे काही रेष असणार आहे म्हणजे आपले की फ्रेमचे तुम्हाला इथे पॉईंट दिसतो ते एका रेषेत आलं पाहिजे एवढंच तुमचं लक्षात ठेवायचं आहे. नंतर आपला पुढची जी काही बीट आहे तुम्ही आता ह्या बीटवरती आहे ना, इथे तुम्ही क्लिक केलं तर ऑटोमॅटिक पुढच्या बीटवरती येऊन जाईल. सिम्पली इथे आल्यानंतर तुम्हाला इथे एक की फ्रेम ॲड करायची आहे. नंतर आपला हा जो काही फोटो असणार आहे तो एका रेषेतच तुम्हाला या बाजूला असं घेऊन यायचं आहे. फक्त मित्रांनो खालीवर करू नका, नाहीतर तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो व्यवस्थित दिसणार नाही. तर आता इथे बघू शकता, आता या प्रकारे मी सेंटरला सेट करतो. तर मित्रांनो बघू शकता हा देखील मी सेंटरला सेट केला आहे. नंतर पुढच्या बीटवरती यायचं आहे आणि नंतर या प्रकारे या बाजूला असं ट्रॅक करायचं आहे. तर फक्त एका रेषेत करा एवढंच माझं सांगणं आहे, म्हणजे कसं तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो एकदम प्रोफेशनल असा दिसून येईल. तर आता मी शेवटपर्यंत असं सगळं करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता आपली जी काही लास्टची बीट इथे 9.10वरती त्याला फक्त 9.17पर्यंत असं तुम्हाला या प्रकारे ट्रॅक करायचं आहे. इथे बघू शकता मी व्यवस्थित सेट करून घेतले. आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला ज्या काही 2 की फ्रेम आपण ॲड केले त्या 2 की फ्रेमच्या सेंटरला येऊन हा जो काही ग्राफचा ऑप्शन दिसतो याला सिलेक्ट करायचा आहे. हा जो काही ग्राफ आहे तो तुम्हाला या प्रकारे ॲडजस्ट करायचा आहे. नंतर खाली जे काही इथे 3 डॉट दिसत आहेत या 3 डॉटवरती क्लिक करून इथे कॉपी कर्वचा ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करून ह्या कर्वला कॉपी करायचा आहे. नंतर त्या 3 डॉटवरती डबल क्लिक करायचा आहे आणि पेस्ट कर्व टू ऑल की फ्रेमचा जो काही ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे हा जो काही कर्व आहे तो आपल्या सगळ्या ग्राफच्या मध्ये सेंटरला म्हणजे असं ॲड होऊन जाणार आहे. बघू शकता आणि एकदम
जबरदस्त असं ॲनिमेशन देखील तुम्हाला बघायला भेटेल. आता तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला जो काही मी ओव्हरले व्हिडिओ दिलेला असेल तो ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओव्हरले व्हिडिओ त्यात दाखवतो मी तुम्हाला. हा ओव्हरले ॲड केल्यानंतर 9.17च्या पुढचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असणार आहे तर तुम्हाला कट करायचा आहे. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करून लाईटिंगवरती क्लिक करून ह्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. आणि जी काही ऑपोसिटी आहे ते तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही ठेवा. जास्त पण लई ठेवू नका आणि जास्त कमी पण ठेवू नका. तर मित्रांनो प्रॉपर ह्याला असं मी फोटोच्या वरच्या बाजूला असं सेट करून घेतो. तुम्हाला देखील व्यवस्थित घ्यायचं आहे. आता एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता आपली जी काय 9.17ची बीट आहे या 9.17च्या बीटपाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आणि इथे क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुमच्या गॅलरीमधनं तुम्ही ज्या फोटोचे या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहे तो एक फोटो तुम्हाला इथे सगळीकडे ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो जेवढे पण फोटो होते त्यांना मी ॲड करून जे काय आपली इथे खाली शॅडो PNG होती या शॅडो PNGच्या खालच्या बाजूला ॲड केले. आता मित्रांनो जे काही पुढे फॉन्ट दिसत आहेत हे फॉन्ट मी लाईट मोशनमधलेच यूज केले, काही विषय नाही. फक्त जे काय आयफोनचा फॉन्ट आहे तो तुम्हाला मी आपल्या मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केला आहे. सिम्पली तुम्हाला तिथून घेऊन इथे तुम्हाला इथे जी काही आपली इमोजीची लेअर आहे याला सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. वरती जो काही फॉन्टचा नेम दिसतं यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे. 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे. जो काही फॉन्ट मी तुम्हाला दिला आहे तो इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. या प्रकारे ॲड केल्यानंतर आता मित्रांनो 9.17ची आपली जी काही बीट आहे या बीटपाशी यायचं आहे. इथे आपली जी काही लेअरचे ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करून इथे पेस्ट म्हणजे सॉरी इथे पेस्ट नाही तर तुम्हाला काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. जो काही मी तुम्हाला इंक इफेक्टचा व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. ते मी ते कॉपी करून ठेवलेला त्यामुळे ते पेस्ट करतोय बघू शकता. नंतर या व्हिडिओला सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमधनं लाईटिंगवरती क्लिक करून स्क्रीनवरती करायचं आहे. नंतर ह्या लेअरला सिलेक्ट करून कॉपी करून घ्या आणि पुढच्या म्हणजे प्रत्येक इथं आता ह्या बीटवरती आपल्याला इथे यायचं आहे आणि इथे पेस्ट करायचं आहे. आता पुढे जेवढे पण आपले फोटो आपण ॲड केलेत त्या फोटोपाशी तुम्हाला या प्रकारे हा जो काही इफेक्ट असेल तो इफेक्ट तुम्हाला पेस्ट करत जायचा आहे. आता मित्रांनो सुरुवातीला देखील हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे पण आपण नलची लेअर ॲड केल्यामुळे तो जो काही व्हिडिओ असणार आहे तो बॅकग्राऊंडला ॲड होईल. त्यासाठी आता तुम्हाला काय करायचं सांगून देतो मी. आता सर्वात अगोदर हा तर व्हिडिओ डिलीट करून टाका. नंतर हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा. व्हिडिओला एक्सपोर्ट केल्यानंतर आता मित्रांनो नंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करून 9:16च्या रेशो सिलेक्ट करायचा आहे. क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावर करून जो काही फोटो म्हणजे व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट केला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. नंतर ह्या लेअरवरती क्लिक करून जो काही व्हिडिओ आपला कॉपी आहे तो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. म्हणजे हा जे काही सुरुवातीला इफेक्ट होता ते देखील अप्लाय झाला आहे. आता सिम्पली तुम्ही इथे शेअरवरती क्लिक करायचा आहे आणि हा व्हिडिओ जो काय आहे तो तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.